नमस्कार. मी अटल भूजल योजना सोलापूर या ठिकाणी जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था अजय ननवरे जलसंधारण तज्ज्ञ. आम्ही ह्यांच्या विहिरीवरती बोरवरती वॉटर फ्लो मीटर बसवला आहे. तर ह्यांनी ह्या शेतात ह्याच्यापूर्वी कोणती पिकं घेतली होती, कशा प्रकारे काय केलं याची माहिती आज जाणून घेणार आहोत. तर तुम्ही सांगा, हे तुमचं क्षेत्र किती आहे? क्षेत्र हे केळीचं 4 एकर आहे. तुमचं नाव एकदा सांगा. संजय विश्वंभर भोसले. आणि ऊसाची 2 पिकं काढली, त्याचं पाचूट पूर्ण कुटा करून मल्टी गाडून परत त्याच्यावर केळ लावलेले आहे. आणि केळीचं बी आम्ही पूर्ण जे खत आहे, पाला वगैरे हे जसं तिचं कुटा करून आम्ही हे करतो. हे जे पानं हे सगळे खराब होणार, हे सगळे मध्ये टाकून ते कुजवलं जाणार आणि हे परत ह्यातच त्याचं खत केलं जाईल, सेंद्रिय. आणि ह्याच्या आधी तुमचं ऊस होतं म्हणतं, किती एकर क्षेत्र? 2 एकर क्षेत्र आहे. तर ऊसाची तुम्ही पाचट कशा पद्धतीने कुठे केली, काय जरा सांगू शकता का? ती ट्रॅक्टरनं आपलं ट्रॅक्टरनं साह्यानं अवजारांनी कुटी केली आणि नंतर त्याच्यावर त्याला कुजवण्यासाठी वगैरे काय वापरलं का? कुजवसाठी काय वापरलं नाही, डायरेक्ट आपलं पाणी देऊन डायरेक्ट नांगरट केली आणि नंतर परत केळीची लागण केली. अजून तुमचा म्हणजे ऊस आहे का? ऊसाचं तुम्ही पाचट कुटीच करता का अजून काय? ऊसाचे पाचट कुटा करतो. आणि केळीचं बी जी आहे वेस्टेज सगळं आम्ही गाडून टाकतो. आणि साधारण किती क्षेत्रावर ड्रीप आहे तुमचे आता चालवलं? 7-10 एकराचे आहे. 10 एकरचे आहे.